ही फॅशन आली ना सामन्याला सुरुवात होते. फार महत्वाचा सामना आणि महत्वाची लढत पुन्हा एकदा आपल्याला कबड्डीच्या क्रीडांगणावरती कबड्डीचा रणसंग्राम आणि कबड्डीचा महाथरार इथे अनुभवायला मिळतोय. गोहाळकर संघाचा चढाईपटू चढाईच्या बारमाण्यासाठी सज्ज होतोय. 10 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू तितक्याच यावेळेला जर आपण विचार करतोय निदान रेषा यशस्वीरित्या पार केली जाईल. समोर 7 किलोमीटर क्षेत्ररक्षण पाळंदे ब संघाचा आपल्याला सज्ज झालेलं पाहायला मिळतंय. चढाईपटू रिकाम्यात आणि मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय पाळंदे संघाचा चढाईपटू. कसा तो नागडा वाटतो ना टायटी का तुझी पॅन्ट आहे अंडरवेअर वाटते यापुढे होणारा सामना असेल शिवमाता सालदुरे ब विरुद्ध चिंचमाता क्रीडा मंडळ बोर्ली पंचगन. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार. सेमीफायनलचा पहिला सामना आपल्याला अनुभवायचा आहे यापुढे. अर्थातच एका बाजूला आपण अ गटामध्ये बघतोय की शिवमाता सालदुरे या संघाने वर्चस्व मिळवत सेमीफायनल अर्थातच उपांत्य फेरीमध्ये दाखल झाला, तर दुसऱ्या बाजूने चिंचमाता क्रीडा मंडळ बोर्ली पंचगन हा संघ देखील उपांत्य फेरीमध्ये दाखल झाला. अर्थातच पहिली उपांत्य फेरी आपल्याला अर्थातच पहिला सेमीफायनलचा सामना अनुभवायचा आहे तो शिवमाता सालदुरे विरुद्ध चिंचमाता क्रीडा मंडळ बोर्ली पंचगन. फार महत्वाचा सामना आणि महत्वाची लढत मैदानामध्ये चालू आहे. या पुढचा देखील सामना फार महत्वाचा आहे. एका बाजूला आपण बघतोय अर्थातच जो संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय तो पाळंदे बचा आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय गोवाळकर बासचा संघ इथे उपस्थित झालेला आहे. दरम्यान प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा वारंवार चढाई करणारा संघाची धुरा आपल्या हातामध्ये सांभाळणारा 10 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू चढाईच्या माध्यमातून यशस्वी कामगिरी बजावताना पाहायला मिळतोय. प्रयत्न केला जातोय, संघर्ष मैदानामध्ये चालू आहे आणि यावेळेला मात्र जागेवर पाय होऊन गेलंय आणि अर्थातच एका यशस्वी गुणाची भर पडते पाळंदे संघाच्या खात्यामध्ये. दरम्यान आपण मगाशी चर्चा करत होतो आपल्याला नक्कीच ही स्पर्धा जेवढी फार महत्वाची आहे सन्मान देखील करणं तितकंच महत्वाचं आहे. या स्पर्धेसाठी अनेक दिग्गज खेळाडूंच्या देखील शुभेच्छा आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. दरम्यान ज्या खेळाडूने महाराष्ट्र संघाचा कर्णधार ज्या खेळाडूने हे पद भूषवलंय असा संकेत सावंत या खेळाडूच्या शुभेच्छा देखील आपल्या मंडळापर्यंत पोहोचतात. नक्कीच या मंडळाने ही स्पर्धा आयोजन केलेली आहे. अर्थातच कोणत्याही मंडळाने जर कोणती कबड्डीची स्पर्धा असेल अथवा कोणत्याही प्रकारचे आपल्या सर्वांसाठी आयोजन केलेला प्रत्येक कार्यक्रम असेल हा कार्यक्रम निवडणं फार महत्वाचं जोखमीचं काम असतं. प्रत्येकाला इथे मेहनत घ्यावी लागत असते आणि अशाच या श्रीराम सेवा मंडळासाठी संकेत सावंत ज्या खेळाडूने प्रो कबड्डीच्या माध्यमातून ज्याला आपण बघितलं सोबतच महाराष्ट्र संघाचा कर्णधार पद ज्याने भूषवला नॅशनल कबड्डीच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचला असा संकेत सावंत या खेळाडूच्या देखील आपल्यापर्यंत शुभेच्छा पोहोचतात. नक्कीच ह्या शुभेच्छा आपल्या सर्वांना मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू शकत नाहीये, पण त्याची जी ऑडिओ क्लिप आहे ती आपल्याला माईकच्या माध्यमातून जेवढी शक्य होईल तिथपर्यंत आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. संकेतच्या आवाजातून ऐकूयात श्रीराम सेवा मंडळासाठी आलेल्या शुभेच्छा. नक्की ज्या खेळाडूला आपण प्रो कबड्डी आणि नॅशनल कबड्डीच्या माध्यमातून बघितलं त्या खेळाडूच्या या मंडळासाठी शुभेच्छा येतात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या मंडळासाठी आणि या खेळाडूसाठी. त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारकडून ज्या खेळाडूला छत्रपती अवॉर्ड प्राप्त झाला असा आकाश शिंदे ज्या खेळाडूला आपण पुणेरी पलटण या टीमच्या माध्यमातून बघितलं त्या खेळाडूच्या देखील शुभेच्छा आपल्यापर्यंत पोहोचतायत. तर नक्कीच महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व त्याने त्या खेळाडूंना देखील 4 ते 5 वेळा बजावलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण त्याची देखील ऑडिओ क्लिप ऐकणार आहोत. नमस्कार, मी आकाश शिंदे. श्रीरामनवमी निमित्त होणाऱ्या श्रीराम सेवा मंडळ आणि दापोली आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेला माझ्याकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र.
नक्कीच आकाशच्या माध्यमातून देखील या मंडळापर्यंत शुभेच्छा पोहोचलेल्या आहेत. धन्यवाद आकाश. त्याचप्रमाणे साहिल राणे या खेळाडूच्या देखील आपल्या मंडळापर्यंत शुभेच्छा पोहोचतात. आशुतोष सर साळुंखे यावेळेला आपल्याला खुश झालेले पाहायला मिळतात. नक्कीच आशुतोष सर साळुंखे ज्यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये बघतोय, ज्या पंचांनी खरं तर राज्य पंच, राष्ट्रीय पंच ह्या भूमिका तर बजावल्यात. सोबतच खेलो कबड्डी, खेलो इंडिया, प्रो कबड्डीच्या माध्यमातून ज्यांना आपण टीव्ही वरती देखील बघितलं, ते आशुतोष सर साळुंखे आज मैदानामध्ये उपस्थित आहेत. मी साळुंखे सरांना विनंती करतो की सर हात उंचावून आपण आपली ओळख क्रीडा रसिकांना करून द्यायची आहे. त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. साहिल राणे याच्या शुभेच्छा आपल्यापर्यंत पोहोचतात, त्या देखील आपण ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून ऐकणार आहोत. नमस्कार, साई राणे श्रीराम निमित्त होणाऱ्या श्रीराम सेवा मंडळ आडे कबड्डी स्पर्धेला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद साहिल राणे. नक्कीच आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. मंडळ किती छोटा आहे किती मोठा आहे हे महत्वाचं नसतं, तर मंडळाने केलेले प्रामाणिक कष्ट आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत असतात. तर मंडळाने केलेलं प्रामाणिक नियोजन आपल्यापर्यंत पोहोचत असतं. नक्कीच आज दिग्गज खेळाडू आपल्या मंडळाला शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहेत. सर्व खेळाडूंचे मनपूर्वक आभार. आणि तसेच आजच्या ज्या सामन्याचा आपण विचार करतोय, रत्नागिरी जिल्हा असेल अथवा रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेरचा जर आपण विचार करतो, तर रायगड जिल्ह्यातून देखील आपल्याला संघ इथे उपस्थित झालेले पाहायला मिळतात. नक्कीच या भव्य दिव्याशा चौरंगी स्पर्धा फार लांबून क्रीडा रसिक इथे उपस्थित झालेत. सोबतच प्रत्येक खेळाडूचा जर आपण विचार करतो, तर खेळाडू देखील दूरवरून इथे उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. या सर्वात फार मोठं योगदान जर कोणाचं असेल ना, तर संपूर्ण मंडळाचं आहे. आज श्रीराम सेवा मंडळाने हा कार्यक्रम इथे राबवला, आपल्या सर्वांसाठी पर्वणी ठेवलेली आहे. या पर्वणीचा आस्वाद घेण्यासाठी आपण क्रीडा रसिक कुठे कमी नाही पडलो पाहिजेत. आणि नक्कीच या श्रीराम सेवा मंडळासाठी प्रत्येक क्रीडा रसिकाला विनंती आहे की ज्यांनी आपल्या समोर मेजबानी ठेवली आहे, त्या मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला भव्य दिवशी चौरंगी कबड्डी स्पर्धा आस्वाद घ्यायला मिळते. जाऊया आता पुन्हा एकदा क्रीडांगणावरती, ज्या ठिकाणी आपल्याला सामना अनुभवायला मिळतो. एका बाजूला आपण बघतोय गुहागर बागचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय मान दिला जातो त्रुटी समयानंतर तो गुहागर बाग संघाला. 9 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपटू चढाईचं मारवण्यासाठी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर डिफेन्सचा विचार करतोय आपण, तर नक्कीच 2-2च्या 3 साखळ्या आणि एक सुट्टा खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. निदान रेषा कदाचित यशस्वीरित्या पार केली जाईल, पण दोनच डिफेन्सच्या माध्यमातून यावेळेला पार करणं थोडंसं अवघड दिसतंय चढाईपटूला. लाख मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न केला जातोय. बझरची टिकटिक चालू होती. यावेळेला शेवटची 10 सेकंद शिल्लक आहे. बझर टिकटिक चालू करायला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय पाळंदे संघाचा चढाईपट्टू. समोर असलेल्या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये खेळी सजवली जाते. बोनस गोल मिळणार नाहीये, चढाई खोलवर करावी लागते. उजव्या कोपऱ्यामध्ये चढाईचा खोलवर वार व्हायला जातोय. कोणती जोखीम स्वीकारली जात नाहीये, पण परशूट करण्याचा प्रयत्न केला गेलाय 9 नंबरच्या माध्यमातून. मागची चढाई या चढाईपटूने नक्कीच रिकामी दिलेली आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र तिसऱ्या चढाईची इशारा होते. 2 ऑन आहे, थर्ड रेड असल्याचं पंच डिक्लेअर करतायत. मित्रा समोर 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. समोरच्या खेळाडूला स्पर्श करणं या पलीकडे आपल्याकडे ऑप्शन नाहीये. जर रिकाम्या हाताने मागे जात आहे, नो, आपल्याला बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल. प्रयत्नांची पराकष्ट मैदानामध्ये चालू आहे. समोर 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण, यावेळी मात्र बॅक होल्ड केलं गेलंय. 3 खेळाडूंमध्ये डिफेन्स सक्सेस होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानामध्ये 4 खेळाडू असे उपस्थित होते, पण 3 खेळाडूंचा डिफेन्स सक्सेस होत आलेला आपल्याला पाहायला मिळालाय. 4थ्या खेळाडूने स्पर्श देखील केला नाही चढाईपटूला. एका यशस्वी गुणाची कमाई अर्थातच गुहागर बाग संघासाठी महत्वाचा गुण आहे. दुसऱ्या बाजूला आपण विचार करतो विशाल पाळंदे संघाचा. पुन्हा एकदा एका यशस्वी गुणाची कमाई गुहागर संघासाठी होताना आपल्याला पाहायला मिळते. चालू सामन्याचं गुणफलक झालेलं आहे 3-13. 3 गुणांवरती खेळतोय गुहागर बागचा संघ, तर 13 गुणांवरती खेळतोय पाळंदेचा संघ. 3-13. नक्कीच म्हटलं जातं आयुष्याचे 3-13 कधी वाचतील सांगता येत नाही, पण कबड्डीच्या खेळांगणावरती 3-13 हे गुणफलक आपल्याला पाहायला मिळतंय. यशस्वी बोनस गुणाची कमाई होते आणि सामना मध्यंतरासाठी थांबला.
मध्यांतरानंतर पुन्हा एकदा पंचांची शिट्टी वाजते, सामन्याला सुरुवात होतीये. एका बाजूला आपण बघतोय गुहागर बागचा संघ, तर दुसऱ्या बाजूला विठ्ठल पाळंदेचा संघ. दोन्ही संघांना एक एक गुण दिला जातोय. दरम्यान प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. 10 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू चढायचा मार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. लॉबीचा वापर केला गेला. पंचांना कोरोना मारला खोटा का बोलतोय? मारलं जराची गाडला बरोबर बोलतोय तो. गेल्या वर्षीचा चढाईपट्टू चढायचा मार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. कार्ड काढलं नाही का त्याला दाखवायला? कार्ड काढलं नाही, काढला नाही ना, रेड कार्ड दिल थोडा. ग्रीन कार्ड. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा 10 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू चढायचा मार वाहताना पाहायला मिळतोय. चढाईपट्टू बाद असल्याचा पंचांचा इशारा येतोय. पाळंदे संघासाठी एका यशस्वी गुणाची भर पडलेली आपल्याला पाहायला मिळते. आपलंय पांढरं. त्यांना त्यांची इज्जत यांच्या माझ्या होते माझ्या वेगळे ते इलेक्शन कपडे नाहीत ना, ती बॅग नव्हती मी जाताना प्रजातंत्रासाठी सज्ज होतोय. 6 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू पांढरे संघाच्या माध्यमातून चढाईचा मार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाडू जडीचेच मैदानामध्ये आहेत. बोनस गुण देखील यावेळेला ऑन आहे आणि यावेळेला मात्र नक्कीच किती गुणांची कमाई होते पाणी क्रीडासाठी नक्कीच महत्वपूर्ण ठरतंय. दरम्यान दोन्ही संघांसाठी आणि अर्थातच दोन्ही संघांच्या चढाईपट्टूंसाठी एक खुशखबर येते. चालू सामन्यामध्ये ज्या संघातील खेळाडू पहिला बोनस गुण मारेल त्यांच्याकडून त्याच्यासाठी स्वराज्य बोटिंग पाळंदे यांच्याकडून 100 रुपयांचा कॅश प्राइज डिक्लेअर करण्यात आलेला आहे. नक्कीच यावेळेला आपण विचार करतोय गुहागर बागचा संघ मात्र 2 खेळाडूंवरती खेळतोय, त्यामुळे अर्थातच पाळंदे संघाला यावेळेला बोनस गुणाची कमाई करण्याची संधी नाहीये. पण जर हा चढाईपट्टू रिकाम्या हाताने मागे फिरला तर गुहागर बाग या संघातील चढाईपट्टूसाठी ही संधी नक्कीच असेल. बोनस गुण मिळवायचा आणि स्वराज्य बोटिंग स्पोर्ट्स पाळंदे यांच्याकडून 100 रुपयांचा कॅश प्राइज मिळवायचा आहे. ऑल आउट होतोय अर्थातच 2+2 4 गुणाची. दरम्यान इथे क्रीडा रसिकांना फार महत्वाचा सामना आणि महत्वाची लढत इथे अनुभवायला मिळते. नक्कीच एका बाजूला आपण बघतोय गुहागर बागचा संघ, तर दुसऱ्या बाजूला बघतोय विठ्ठल पाळंदेचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. मधरची टिकटिक चालू होते, निदान रेषा यशस्वीरित्या पार केली जाते. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय 24-6. आणि यावेळेला मात्र साखळी पद्धतीमध्ये बाद करण्यात यशस्वी ठरतोय तो विठ्ठल पाळंदेचा संघ. एका यशस्वी गुणाची भर पडते विठ्ठल पाळंदे संघाच्या खात्यामध्ये. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय विठ्ठल पाळंदे संघाचा चढाईपट्टू.
तेच ना डबल जायचं. दरम्यान निलेश चौसाळकर यांच्याकडून जर्सी क्रमांक 6 विठ्ठल पाळंदे या संघाच्या खेळाडूसाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज घेत आहे. चिरागचा चिरागला टाइमपास नाही चिरागला इथे. दरम्यान यावेळेला तिसऱ्या चढाईची इशारा होती पाळंदे संघासाठी. कशाला घेतला तू मोबाईल हा? मी असा जुना टाकून दिला असा वापरला. काय झाला आहे ना वापरतो तो सामना संपला, शेवटची 4 मिनिटे असल्याचा पंचांचा इशारा येतोय. त्याला ह्याच्यात करताना येत आहे काय ऑटोमॅटिक ओपन होतं शेअर करून. आणि एका यशस्वी गुणाची बॉल पडते अर्थातच गुहागर संघाच्या खात्यामध्ये. यापुढे होणारा सामना असेल सेवाता सालदुरे विरुद्ध चिंचमाता बोर्ली पंचत. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा व अंतिम पुकार. चालू सामना संपताच आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. सीमावता सालदुरे आणि बोर्ली पंचत दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा व अंतिम पुकार. चालू सामना संपताच आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. दरम्यान निलेश तौसाळकर यांच्याकडून जर्सी क्रमांक 6 पाळंदे संघाचा खेळाडू आपण बघतोय. त्या खेळाडूसाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आपल्याला पाहायला मिळते. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे असल्याचा पंचांचा इशारा येतोय. शेवटच्या 3 मिनिटांचा खेळ शिल्लक मैदानांमध्ये. आणि दरम्यान सामना संपतो. या सामन्यामध्ये विजय ठरतोय विठ्ठल पाळंदेचा संघ. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराजित संघाला मात्र पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.